त्याचप्रमाणे तिथे देखील बोलणारे कदाचित 4-5 लोक असतील, परंतु तिथे असलेली संख्या आणि त्यांच्या मनातून निघणाऱ्या प्रार्थना, बहुत लोकांचा एकत्र येऊन एकत्ररित्या केली गेलेली प्रार्थनेमध्ये ताकद आहे, बळ आहे, आणि त्याद्वारे अनेक गोष्टी घडतात. आणि इतिहास सांगतो की त्या गोष्टी घडलेल्या आहे, आणि ते जर घडत आहे तर तुम्हाला आणि मला काही वेळ त्यांच्यासाठी काढायला पाहिजे. नुसतं त्यांच्यासाठी नव्हे, तर आपल्याला आपल्या मंदिराच्या भक्तीमध्ये पण तोच दिसायला पाहिजे. कारण की कधी देखील काही देखील आपल्या मंदिरावर देखील होऊ शकतं. आणि अशा समयी जर मंडळी एकत्र नाही, झोपलेली आहे, आपल्याला माहितीच की चोर येतो झोपलेला असून तर सहज त्यांना बांधतो, लुटतो आणि घेऊन जातो. तर त्यामुळे ही बाब देखील आपण लक्षात ठेवा की आपली मंदिर आहे, मंदिरापासून सुरुवात करत आपल्याला पुढे जाऊन इतरांसाठी प्रार्थना करू शकतो. आपण मंदिरामध्ये एकत्र येऊन प्रार्थना करू शकत नाही विविध विषयाला घेऊन, तर आपण बाहेर जाऊन आपल्या इतर समाजातले कष्टी, दुःखी आणि जे काही त्रासलेले लोक आहे त्या लोकांसाठी आपण कसं पुढे जाणार. आणि या समयी आपल्यासाठी ख्रिस्ती समाजासाठी चॅलेंज आहे, त्याचप्रमाणे आपल्या मंडळीसाठी देखील चॅलेंज आहे. आणि हे चॅलेंजला जर आपल्याला सामोरे जायचं तर आज परत एक बार या एकत्रितरित्या प्रार्थना सभेमध्ये थोडक्या वेळ आपण त्याच विषयाकडे जाऊया की आपल्याला प्रार्थना करायची, आणि प्रार्थना करत असताना कोणत्या अशा गोष्टी आहे त्याकडे आपल्याला लक्ष लावायचं आहे. आणि त्यामुळे मत्तेकृ शुभवर्तमान 26वा अध्याय आणि 41वा वचन कृपया आपण लक्ष द्यावं, कारण की तो विषय हाच आहे की आपल्याला प्रार्थनेसाठी काय करायला पाहिजे. मत्ते 26:41, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे. आपण एकत्रितरित्या वाचूया सर्वजण मिळून. मिळालं सगळ्यांना? तुम्ही पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा, आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. तरी देह अशक्त आहे. दोन गोष्टी आहे. पहिली राहते जागृत राहा, आणि नंबर 2 आहे प्रार्थना करा. जागृत राहा पहिले आहे की प्रार्थना करा पहिले? पहिले काय आलेलं आहे? जागृत राहा. जो जागृत आहे तोच प्रार्थना करू शकतो. जे प्रार्थना करत म्हणजे जे जागृत नाही ते काय प्रार्थना करणार? जागृत नाही म्हणजे ते निद्रिस्त आहे, झोपलेले आहे, किंवा प्रार्थनेकडे दुर्लक्षित करलेले, अशा लोकांच्याकडून प्रार्थना होणार नाही. आणि त्यासाठी आपलं सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की आम्हाला जागृत राहून प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे जागृत आणि प्रार्थना करत असताना हे जे काही शब्द आहे ते देव परमेश्वर ऐकतो की हा व्यक्ती जो आहे XYZ हा प्रार्थना करत आहे. जागृत म्हणजे नुसते डोळे उघडे नाही. जागृत आहे म्हणजे आम्ही बसलेलो किंवा दिवसाचा समय नाही. जागृत अर्थ आहे की जवळपास जे काही घडत आहे त्याचा अनुभव तुम्ही आणि मी घेता. जागृत व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये तो जो कार्य करत आहे त्याच्या आजूबाजूला जे काही घडामोडी घडत आहे तो बघू शकतो, त्याचा अनुभव त्याला मिळू शकतो. त्या अनुभवातून त्याला कळतं की चांगली गोष्ट घडत आहे आमच्या बाजूला की वाईट गोष्ट घडत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की या चांगल्या किंवा वाईट गोष्टीमध्ये मी प्रतिसाद कसा द्यायला पाहिजे हे देखील कळतं. मग पुढचा स्टेप येते प्रार्थना कर. मी जागृत आहे, मला सगळ्या काही चांगल्या गोष्टी घ्यायच्या तर मी उपकारची प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. मी जागृत आहे आणि मला समस्या, प्रॉब्लेम, वादळ आणि तुफान दिसतं तर मग ह्याचा अर्थ आहे की मी प्रार्थना कळकळीची, तळमळीची प्रार्थना करणार, यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये पडू नये यासाठी प्रार्थना करूया. आणि यासाठी एक आणखीन वचन आहे याकोबाचं पत्र, याचा 1 अध्याय आणि 12वं वचन. आणि तो वचन याकोब प्रभू येशू ख्रिस्ताचा बंधू याने प्रकारे म्हणतो की जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या देवाने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यानंतर त्याला मिळेल. जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य. प्रेज द लॉर्ड. आता तो समय आलेला आहे.
कदाचित आपल्या घरापर्यंत आला नसेल, कदाचित आपल्या कुटुंबापर्यंत आला नसेल, कदाचित मंदिरापर्यंत आला नाही, परंतु तो फार दूर नाहीये. तो समय खूप दूर नाही. आमच्यावर काही नाही, आमच्यावर काही नाही असं म्हणून आपण झोपा काढू शकत नाही आणि निद्रिस्त देखील राहू शकत नाही, कारण की तो समय जगावर आलेला. आपण नुसतं भारत देश म्हणून चालणार नाही, आपण नुसतं पुणे किंवा महाराष्ट्र हे म्हणून चालणार नाही. तो समय जवळ आलेला आहे आणि आपल्याला प्रभूची ही इच्छा आहे की त्याला सामोरे जात असताना तुम्हाला जीवनी मुकुट मिळायला पाहिजे. आणि त्या जीवनी मुकुटाची तयारी आरंभ झालेली आहे. ती स्पर्धा सुरू झालेली आहे, ती रेस सुरू झालेली आहे. परंतु आता ते आपल्याकडे बघत असताना वचन हे सांगतं की जो पुरुष परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण की तो निश्चितच त्या मुकुटाला सामोरे. तुम्ही परीक्षेत पडू नयेचा अर्थ काय? परीक्षेत तुम्ही गेले, परंतु काही लोक पडतात, परंतु काही लोक काय करतात? उभे राहतात. आज देखील आपल्यामध्ये अनेक जण आहे की ज्यांच्या जीवनामध्ये अनेक परीक्षा आल्या. काही जण कोसळले, काही लोक झोपले, काही लोक निराश झाले, काही लोक पळून गेले, तर काही लोक उभे स्थिर राहिले. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना माहिती आहे की धार्मिक 7 वेळेस जरी पडला तरी त्यांचा देव त्याला उभं करेल. प्रेज द लॉर्ड. यस. का नाही पडले ते? कारण की त्यांचा देव आपला उजवा हात घेऊन त्यांच्या जवळ होता. आणि जेव्हा जेव्हा ते पेत्रा समान बुडत होते, प्रत्येक वेळेस त्यांनी आरोळी मारली की प्रभू मला वाचवा, आणि प्रभूने त्वरित हात पुढे करून त्याला वाचवलेलं आहे. आणि ते वादळाने तुफान तुडवत चाललेले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे. आणि यामुळे आमचा आदर्श जो आहे तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त बुडलाच नाही. वादळ आणि तुफान आले तो बुडला नाही. का बुडला नाही? कारण की वादळ, तुफान आणि निसर्गाचं निर्माण करतात तो होतो. त्याच्या आज्ञाशिवाय तो बुडू शकत नाही. त्याच्या परमिशन शिवाय ह्या सर्व गोष्टी त्याच्या विरोधात घडू शकत नाही. परंतु पेत्र बुडला, तो मनुष्य होता. पेत्र चालला पण आणि बुडला पण, दोन्ही गोष्टी. चालला कोणामुळे? प्रभू येशू ख्रिस्तामुळे. आणि बुडला कोणामुळे? स्वतःच्या अविश्वासामुळे. तर ही बाब लक्षात ठेवा की वादळ आणि तुफान तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, जीवनामध्ये जरी आल्या तरी बुडणं याबद्दल परमेश्वराचं की परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही सावध असा. इथे लिहिलेलं आहे जसं आता आपण वाचलेले, परीक्षेत टिकणारे ते व्यक्ती धन्य. आणि त्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला आणि मला परीक्षेत जावं लागणारच आहे. परीक्षेच्या शिवाय कोणालाही प्रमोशन नाही, यश नाही, रिझल्ट नाही, प्रगती नाही, वाढ नाही, काहीच नाही. प्रगती आणि प्रमोशन किंवा कोणालाही पुढे जाण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. आणि ख्रिस्ती सेवा, ख्रिस्ती जीवन यामध्ये कुठेही पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलं नाही की तुझ्या जीवनात परीक्षा येणारच नाही. कुठेही असं लिहिलं नाही की जगामध्ये. अनेक जण जगाची ह्या परीक्षेला सामोरे जात जात त्यांनी आपला जीव देखील गमावला. याचा अर्थ ते पराभूत झाले का? नाही. परत एकदा काही लोकांना वाटतं की अरे मी जगलो म्हणजे मी सुरक्षित झालो. नाही. कदाचित मी मेलो परंतु त्याचं मरण हे व्यर्थ जाणार नाही. ते स्टेफनचं मरण असो किंवा ग्रँडस्टेनचं मरण असो, कोणाचाही मरण असो, ते परीक्षेला सामोरे जात असताना त्यांनी मरणाला सामोरे गेले. त्यामुळे त्यांच्या जीवित देवाने त्यांना सार्वकालिक जीवनाचा मुकुट दिला. प्रेज द लॉर्ड. मरणामध्ये जीवनाचा मुकुट टपलेला आहे. ही बाब तुम्ही विसरू नका. मुकुटांच्या बद्दल मी मागच्या वेळेस तुम्हाला संदेश मालिकेमधून सांगितलेलंच आहे. आणि आज जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघतो, जेव्हा गेत्सेमने बागेकडे जातो, तेव्हा येशू अतिशय कष्टी होता, अतिशय दुःखी होता. कारण की हा प्याला ज्याच्याबद्दल तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यानं म्हणतो की हा प्याला जो आहे फार कठीण आहे. हा प्याला मला प्यावायचा आहे, कारण की या प्यालेच्यासाठीच परमेश्वराने की पित्याने मला या जगामध्ये पाठवलेले. हो प्रियानो, आपल्याला कशाला पाठवलेले याचा जर विचार केला तर एकच गोष्ट लक्षात की आपण जर ख्रिस्तामध्ये चालतो तर ख्रिस्ताला अनुसरणार आहे. ख्रिस्ताने तो क्लेशाचा प्याला, तो कष्टाचा प्याला, तो दुःखाचा प्याला कोणासाठी प्याला? आम्हासाठी, जगासाठी, इतरांसाठी. आणि त्यामुळे आपण आपला जर विचार करतो, तर मला एक गोष्ट सांगू द्या की कदाचित आपण सेफ लाईफ जगूही, कदाचित आपण सुरक्षित शेवटपर्यंत जावं, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा
की हे ख्रिस्ती जीवन ठरणार नाही. अनेकांनी एकदा एक व्यक्तीने विचारलं की प्रार्थना आम्हाला करायची, आता आपण प्रार्थना करणार, आपण रोज रोज प्रार्थना करतो, इथे बसलेले प्रत्येक जण प्रार्थनाशील आहे, तर आम्हाला प्रार्थना कसं करायला पाहिजे? ते एक सेवकाने खूप सुंदर उत्तर दिलं की प्रार्थना मध्ये काय काय गोष्टी यायला पाहिजे. अनेकदा आपण म्हणतो की प्रार्थना करायची, आता एक एक वेगवेगळे विषय आपण एकमेकांना देणार आहोत आणि त्यामध्ये प्रार्थना करायला, आणि तर काय करायला पाहिजे? तर त्यांनी म्हटलं आपला हाताचा पंजा समोर घ्या. काय करायचा? हाताचा पंजा. हे जे बोट आहे, या पंजामधले हे जे बोट आहे हे सगळ्यात जवळ आहे माझ्या. हे बोट ज्याला अंगठा म्हटलेला आहे ते माझ्या सगळ्यात जवळ आहे. आणि मग प्रार्थना करत असताना मला माझे सर्व जवळचे लोक, आप्तजन, नातलग, शेजारी यांच्यासाठी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. हे बोट परत एकदा आपला हात आपल्या समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे बोट जवळ आहे, आपल्या अंगठा आपल्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे, आणि प्रत्येकाचा अंगठा इथून हात करताना जवळ येतो. त्यामुळे मला माझ्या प्रियजनांसाठी, जवळच्या लोकांसाठी आणि शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करायची. हे झालं. आता हे बोट येतं. हे बोट समोर दाखवण्यासाठी करतं. आणि हे दाखवणारे लोक कोण आहे? पाळक, सेवक, सुवार्तिक. हे लोक काय करतात? तुमच्या आणि माझ्या चुका दाखवतात. काही लोकांना आवडत नाही, परंतु हे गरजेचं आहे. आणि हे बोट जे तुमचे दोष आणि पाप पवित्र शास्त्रातून वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्रदर्शित करतात, ते सुवार्तिक, पाळक आणि सेवक यांच्यासाठी प्रार्थना करायसाठी आहे. कळालं? हे बोट. नंबर 3 हे बोट आहे. हे बोट सगळ्यात उंच बोट आहे. सगळ्या बोटांमध्ये सगळ्यात उंच ही बोट आहे. आणि हे बोटाच्या बद्दल जर आपण विचार केला तर हे बोट जे आहे सर्वात उंच आहे, म्हणजे उंच पदावर जे बसलेले आहे, जे अधिकारी आहे, जे नगरसेवक आहे, ज्याला आपण मेयर असतो आहे, त्यानंतर राज्याचे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, राज्यपाल, परत देशाचे सर्व मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आता ह्याच्यानंतर हे बोट येतं तर्जनी, आणि त्याच्यामध्ये हे सगळ्यात वीक बोटांपैकी एक बोट आहे. सगळ्यात वीक बोटांपैकी येतं, जे कमी आहे, जे दुर्बळ आहे, जे कष्टी आहे, जे दुःखी आहे, जे पडलेले आहे, जे लाचार आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. त्यांच्यासाठी प्रार्थना, कारण की हे वीक बोट आहे. याचा उपयोग फार जास्त नाहीये, परंतु तरी देखील याचा उपयोग काय करायचा आपल्याला? त्याच्यासाठी प्रार्थना करायची. आता उरलं हे बोट, सगळ्यात लहान बोट. आणि सगळ्यात लहान बोट, सगळ्यात लहान मी आहे, सगळ्यात कमी. प्रार्थना कोणासाठी असायला पाहिजे? माझ्यासाठी प्रार्थना. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी ह्याच्याकडे बघतो, ह्याच्याकडे बघतो, ह्याच्याकडे बघतो, ह्याच्याकडे बघतो आणि ह्याच्याकडे बघून जेव्हा आपण हे सर्व विषय एकत्र घेऊन प्रार्थनेला सामोरं जातो, तेव्हा ती प्रार्थना प्रभू मध्ये परिपूर्ण तर बनणार नाही, परंतु निश्चितच सर्वांसाठी मी प्रार्थना केली ह्या उद्दिष्टापर्यंत पोहोचते. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यामध्ये सर्व विषय जे आहे आपले कव्हर होतात, परंतु आपला अधिकतर जो आहे तो हे सगळे महत्वाचे बाजूला राहतात ह्याच्यावरच आहे. आणि हे कशाचं दर्शक आहे आपल्याला माहित आहे. हे कशाचं दर्शक आहे? हो, परीक्षेच्या समय हे लागणार आहे आपल्याला सगळ्यांना, कारण की तुम्ही ह्याच्यासाठीच प्रार्थना केलेली आहे. बाकीचे हे 4 बोट राहूनच गेलेले आहे. आणि परमेश्वर जेव्हा तुम्हाला हे लागल ती ही वेळ येणार आहे आपल्यावर, ही बाब विसरू नये. आणि यासाठी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करण्याकरता गेतसेमने बागेमध्ये गेला, तेव्हा तो जेव्हा प्रार्थना करत आहे तेव्हा कशावर प्रार्थना करत होता? गुडघ्यावर रेलून प्रार्थना करत होता. ओजस रेलून प्रार्थना करत होता. आणि प्रार्थना करत असताना आपल्याला हे दिसतं की त्याचे घामाचे थेंब कशाचे थेंबासारखे पडत होते? रक्ताचे थेंबासारखे पडत होते. तो म्हणत होता, तो मनुष्य आहे, तरी त्याला एक मोठी जबाबदारी पित्याने दिलेली आहे की झालाच हा प्याला मजपासून टळू जाऊ दे, म्हणून माझी इच्छा नव्हे तर कोणाची इच्छा पूर्ण होऊ दे? तुझी इच्छा प्रमाणे पूर्ण. आणि तो कळकळीने तळमळीने प्रार्थना करत असताना जेव्हा मागे फिरून बघतो, तेव्हा त्याला पाठिंबा देणारे जे लोक होते ते झोपी गेलेले. ते शिष्य आहे, सामान्य लोक नाही. ओ प्रियांनो, या दिवसामध्ये सामोरे गेलेले प्रार्थना करणारे, सेवा करणारे लोक जेव्हा पुढे जात आहे, त्याच्या मागे जी मंडळी ती झोपी गेलेली, तर ते सेवा कसे करणार? प्रभू येशू ख्रिस्ताला देखील वाईट वाटलं. उठा, जागृत राहा, प्रार्थना करा, वेळ जवळ आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील त्यांना म्हणतो की असं कसं तुम्ही झोपू शकतात?
अरे माझी अवस्था काय आहे ही अवस्था तुम्हाला दिसत असताना देखील मी तुम्हाला सगळं काही गोष्टी क्लिअर केल्यानंतर गेत्सेमने बागेमध्ये मला ही जे कष्टमय प्रार्थना आणि वचन आम्हाला सांगतं संत पाऊल म्हणतो की त्या समयात तो देही स्वरूपात असताना मोठा आक्रोश करून त्याने आपल्यासाठी प्रार्थना केली, रडून त्याने आपल्यासाठी प्रार्थना केली. गुडघ्यावर तो आपली प्रार्थना करत असताना मागे सपोर्टिंग जे आहे ते काय केलेले, झोपी गेलेले आहे. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे सपोर्टिंग किती पण झोपले तर देव झोपत नाही. प्रेम पिताने काय केलेलं, देवदूत पाठवून त्याला काय केलेलं, बळ आणि सामर्थ्य पुरवलंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, परिणाम काय झाला, जे झोपी गेलेले होते ते परीक्षेत टिकले नाही. ते परीक्षेत टिकले नाही का? काय घडलं त्यांच्याबरोबर? जेव्हा पेत्र जो मोठे मोठे दावे करत होता, काय झालं, पहिल्याच परीक्षेमध्ये त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा 3 वेळेस नाकार केलेला आहे. बाकीचे शिष्य वधस्तंभापासून पळून गेलेले आहे. हे सर्व घडणार आहे प्रियांनो. जर तुम्ही आणि मी निद्रिस्त असलो तर जो पुढे प्रभूमध्ये चालतो तो तर लढणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, ते मरणार आहे, ते मरतील, ते आपलं कार्य पूर्ण करतील. परंतु ज्या गोष्टीसाठी तुम्हाला आणि मला आज प्रभूने जे धैर्य दिलं, बळ दिलं, सुरक्षिततापणा दिलेली, आपल्या घरामध्ये आपण व्यवस्थित आहोत, त्या समय तुम्ही या सेवकांसाठी, या दासांसाठी प्रार्थना करणं हे गरजेचं आहे. परंतु तुम्ही म्हणतात नाही, झोपेची वेळ झालेली आहे, आता आम्हाला तर आराम करायला पाहिजे, आम्हाला तर जॉब आहे, आम्हाला तर नोकरी, हे सर्व एक्सक्यूज आपण देतो. आमच्याच कुटुंबाचे प्रॉब्लेम आहे, आम्हीच प्रॉब्लेम मध्ये, तर तुमच्यासाठी काय प्रार्थना करणार. काही लोक तर डायरेक्ट म्हणतात आम्हाला येतच नाही प्रार्थना, इथूनच सुरुवात करतात, आम्हाला येतच नाही प्रार्थना. प्रियांनो, प्रार्थना येत आहे किंवा नाही, मन तुमचं काय. आजच एक सेविकेला मी म्हणत होतो की पाळक साहेब, मला आहे ना आत्म्यामध्ये भरायचं आहे, मला प्रार्थना करा, पण मला योग्य प्रकारे कसं मागायचं ते कळत नाही. मी त्याला म्हटलं, प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे तू गुडघ्यावर आहे, कळकळ तळमळ प्रभूने ऑलरेडी तुझ्या मनामध्ये टाकली, जी उत्तम गोष्ट ते तू मागत आहे. प्रेज द लॉर्ड. जी देवाला द्यायला आवडेल ती गोष्ट तू मागत आहे, तर देव आता तुझ्या त्या कळकळ तळमळीकडे बघणार आहे. त्याचप्रमाणे त्याची इच्छा आता जर झालेली आहे तर तो तुला प्रथम प्रार्थना शिकवेल. तो तुला प्रार्थना शिकवेल आणि प्रार्थना शिकवल्यानंतर, तुझ्या गुडघ्यावरच्या प्रार्थना शिकल्यानंतर, तुझे अश्रू बघितल्यानंतर, तुझ्या मगाची तळमळ बघितल्यानंतर तो तुम्हाला आणि मला वस्तू देणार आहे, प्रार्थना शिकून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्या समय पवित्र आत्मा उतरल, तुमचा मुखाचा, तुमच्या वाचेच्या, तुमच्या शब्दाचा ताबा घेईल आणि काय होईल, तुम्ही यशस्वी, आशीर्वादित, आत्म्याने भरून प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मला पहिले प्रार्थना शिकवलं. कोणती बायबल स्कूल, कोणत्या सेमिनरीमध्ये तू जाणार, तू वचन रेग्युलर वाचत आहे, देवाच्या जवळ तू बसत आहे, जास्त वेळ गुडघेवर घालवत आहे, तर ऑटोमॅटिक प्रार्थना येणार आहे. पण आपण काय करतो, वेळच घालवत नाही तर प्रार्थना शिकणारच नाही. आपला प्रॉब्लेम हा आहे. मोठ्या प्रार्थना करायच्या, मोठा वेळ पण द्यावा लागतो ना. आपण वेळ तर द्यायला तयार नाही, तर मग प्रार्थनेचा समय कसं काय घालवणार. हो प्रियांनो, गुडघ्याची प्रार्थना, गुडघ्यावर असलेल्या सेवकला बघून सैतान पण पळतो. प्रेज द लॉर्ड. वादळ तुफान देखील घाबरतात. आणि त्यामुळे ही प्रार्थना महत्वाची आहे. जेव्हा आपण दानियालाकडे जातो, आपण बघूया, दानियालाकडे जातो आणि दानियालाने किती वेळेस प्रार्थना केली, 3 वेळेस गुडघ्यावर प्रार्थना केली, यरुशलेमकडची खिडकी उघडलेली प्रार्थना केली आणि नित्य नियमाने प्रार्थना केली. परंतु जेव्हा किंवा मृत्यूचा फरमान आला तेव्हा त्यांनी प्रार्थना केली का, की आता मृत्यूचा फरमान आला, आता मी रात्रंदिवस प्रार्थना करतो, नाही. त्याने पहिले पण 3 वेळेस प्रार्थना केली, आता पण 3 वेळेस प्रार्थना केली. निश्चितच 3 वेळेसची प्रार्थना बहुत वेळाची प्रार्थना होती आणि ती परमेश्वर ऐकत होता आणि त्याला विश्वास होता. दानिएल याचा 6व्या अध्यायामध्ये हे दिसून येते. बस त्याने एकच काम करायचं होतं की यरुशलेमकडच्या खिडक्या त्याने उघडल्या आणि तो गुडघ्यावर गेला आणि परत एक बार प्रार्थना करू लागलेला आहे. दानिएलची प्रार्थना. आणि यामुळे जेव्हा आपण दानिएला समान नित्य नियमाने जर प्रार्थना करतो तर आपल्याला काय एक्स्ट्रा प्रार्थना करण्याची गरज नाहीये. आणि वचन बघा, खूप सुंदर वचन दिलेलं आहे. वचन 13. तेव्हा ते राजास म्हणाले, महाराज, पकडून आणलेल्या यहुद्यांपैकी जो दानिएल
आपणाला व आपल्या सहीला दिलेल्या द्वाहीला जुमानत नाही, तर तो नित्य 3दा प्रार्थना करतो. त्याची साक्ष बघा लोकांची, विरोधकांची काय साक्ष आहे, ही फार महत्वाची, की तुम्हाला विरोधकांनी देखील जाणलं पाहिजे की अरे बाबा हे प्रार्थना करण्यावाला आदमी. मी भले त्यांना मारायला घेऊन गेलो, मी त्याला कुटायला घेऊन गेलो, मी त्याच्या विरुद्ध पॉलिटिक्स खेळतो, मी त्याच्यावर हल्ले करतो, काही पण करतो, पण एक मला माहित आहे की तो काय करणार आहे, 3दा प्रार्थना करणार. प्रार्थना करण्यामुळे तो धरला गेलेला आहे. प्रार्थना करत नसता तो धरला गेला. हो प्रियानं, सैतान धरणार कोणाला? सैतान प्रार्थना करणाराच धरतो. जे तुम्ही प्रार्थना करतच नाही, जे तुम्ही वचन वाचतच नाही, जे तुम्ही मंदिराला येत नाही, सैतानाला धरायची काय गरज? ते तर वारलेले धरलेच गेलेले. त्यांच्यासाठी पॉलिटिक्स नाही, त्यांच्यासाठी नियम नाही, त्यांच्यासाठी बेड्या नाही, ते ऑलरेडी बेड्यातच आहे. प्रॉब्लेम तर त्या लोकांचा आहे जे गुडघ्यावर प्रार्थना करतात. आणि जर ते गुडघ्यावर प्रार्थना करतात तर त्यांच्या बचावासाठी जल्लो देव, जिवंत देवासाठी त्या गुडघ्यावर आले, त्यांचा देव त्यांचं रक्षण करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर राजा पण खिन्न झाला की अशा लोकांनी मरू नये. परंतु राजा त्याला वाचवू शकला का? नाही. राजा ज्याच्या हातामध्ये ऑथॉरिटी होती, पॉवर होती, त्याची देखील इच्छा होती की अशा व्यक्तीने मरू नये. परंतु तरी देखील राजा वाचवू शकला नाही. पण राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू हा दानिएलला निश्चितच त्या गुहेमध्ये उतरून काय करणार आहे? दिव्यदूतांच्या सहाय्याने त्याचं तोंड बंद करून त्याचा जीवन वाचवणारा ठरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो, लक्षात ठेवा, जगातले राजे, जगातली परिस्थिती, जगातले लोक तुम्हाला वाचू शकतील किंवा नाही वाचू शकतील हे आपल्याला माहित नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची प्रार्थनामय जीवन, तुमच्या गुडघ्यावरचे प्रार्थनामय जीवन, या देव जेव्हा बघतो आणि बघतच आहे तो तुम्हाला निश्चितच वाचवेल. एकदा पर्वतावर काही पर्वतारोही जे काही माउंट क्लाइंबर करायला निघालेले, आणि त्यांच्या हा बर्फाळ प्रदेश होता, आणि तिथे ते पर्वतावर त्यांनी ठरवलं की वादळामध्ये, तुफानमध्ये आम्हाला प्रवास करायचा. त्यांच्या बरोबर एक गाईड पण होता. तो गाईड पुढे चालत होता आणि हे लोक त्याच्या मागे मागे चालले. तेव्हा खूप पुष्कळ उंची गाठली आणि अचानक सर्वत्र अंधार पसरला, मोठं सर्वत्र ढग आले आणि मोठा तुफान वादळ आलं. आता हे वादळ जे आहे ते नॉर्मल वादळ नाही, कारण की बर्फाच्या प्रदेशामध्ये जे वादळ असतं ते बर्फाचे वादळ असतं, आणि बर्फाचं वादळ असल्या कारणाने आता वादळ सुरू झालं आणि ते नॅरो रस्त्यावर चालत होते. आता वारा इतक्या जोरात होता की कधी ते उडून जातील इतक्या जोराचा वारा होता. आणि ते अतिशय घाबरले की आता जर आपण पडलो तर शेजारी दरी आहे, थोडं जरी इकडे तिकडे सरकलो तर शेजारी दरी आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार, कोसळणार. आणि ते खूप घाबरले. परंतु त्यांचा जो गाईड होता, जो त्यांच्या बरोबर चालला होता, त्याला या गोष्टीची जाणीव होती. त्याला माहित होतं की अशा प्रकारचे वारे आणि तुफान निश्चित येतात. आणि अशा समय त्याने जोरात ओरडून म्हटलं की आता वादळ तुफान आलेले, सर्वांनी गुडघ्यावर बसा. प्रेज द लॉर्ड. आणि जितके वेळ वादळ आणि तुफान चालू होते ते गुडघ्यावर बसले आणि वादळ तुफान पासून त्यांचं संरक्षण झालं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता तो समय आलेला आहे प्रियांनो की तुम्हाला आणि मला गुडघ्यावर बसायची वेळ आलेली. प्रेज द लॉर्ड. गुडघ्यावर येण्याची वेळ आलेली. आणि जोवर ते वादळ जात नाही, जोवर हे सर्व तुफान जात नाही, तुमच्या आणि माझ्या गुडघ्याकडे देव बघत आहे, तुमच्या आणि माझ्या पोझिशन कडे देव बघत आहे. कारण की जेव्हा तुम्ही गुडघ्यावर बसणार, या वादळ आणि तुफान तुम्हाला काही देखील करू शकत नाही, तुमच्या समाजाला काही देखील करू शकत नाही. ही बाब तुम्ही जाणून घ्या. परंतु जे वादळ आणि तुफान आणि सर्व समस्येमध्ये देखील झोपा काढतात, मला सांगू द्या, ते परीक्षेत कधी देखील टिकणार नाही. मग जीवनाचं मुकुटच्या बद्दल तर तुम्ही आणि मी विसरूनच जायला पाहिजे. आणि यासाठी आज जेव्हा आपण या पवित्र वचनाकडे आणि मंदिरामध्ये येऊन प्रार्थनेकडे, विविध विषयासाठी प्रार्थनेकडे आलो, तर आपल्याला सभोवताची परिस्थिती बघायला पाहिजे. आणि मी हेच म्हटलेलं आहे की आता तो चॅलेंजिंग समय आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो शेवटल्या काळात या सर्व गोष्टी घडणारच आहे. आणि याकरता जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये जातो आणि मत्तई शुभवर्तमानामध्ये 24व्या अध्यायाकडे जातो, तेव्हा आपल्याला काही गोष्टी स्पष्ट दिसतात की या सर्व गोष्टी तुम्हाला घडताना दिसत असताना तुम्ही सावध असा, तुम्ही जागृत असा, कारण की हे सर्व देवाने ऑलरेडी तुम्हाला आणि मला कळून दिलेले आहे
की यस, या सगळ्या गोष्टी घडणार आहे. आणि या सर्व गोष्टी जेव्हा घडतील, आपण 24वा अध्याय पूर्ण घरी जाऊन वाचा की काय 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 गोष्टी होणार आहे. आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे वचन 6 मध्ये, जेव्हा तुम्ही लढायाविषयी ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्याच शेवट होत नाही. येस, आज आपण लढाया आणि यरुशलेमची परिस्थिती बघतो. आज आपण लढाया आणि इस्रायलची परिस्थिती बघतो. आणि हे सर्व गोष्टी की राष्ट्र इस्रायलवर चोबाजूने घेरतील, हे वचन आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. आता मी एवढा वेळ नाही की आपण तेवढा खोलात जाऊ, परंतु आज तेच नाही तर आम्ही देखील देवाचे यरुशलेम आहोत. आम्ही देखील आणि आपण देखील घेरले गेलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. अशा समयी तुम्हाला आणि मला वचन हे सांगत आहे की हे होणं अवश्यच आहे, परंतु एवढ्यावरच शेवट होणार नाही. हे जर घडलं नाही तर शेवट नाही, परंतु इथेच थांबू नका, याच्या पुढे देखील अनेक गोष्टी घडणार आहे आणि त्याबद्दल पूर्ण लिहिलेलं आहे. आणि जेव्हा 29व्या वचनामध्ये लिहिले, त्या दिवसात संकट नंतर लागले, सूर्य अंधकार होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशात पडतील, आकाशाचे बळ, तेव्हा मनुष्याचा पुत्र चिन्ह आकाशात प्रकट होईल. आणि मग जाती जातीचे लोक पृथ्वीवरचे शोक करतील. आणि मग मनुष्याचं पुत्राचं आकाशातल्या मेघावर आरूढून मोठ्या पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने येताना तुम्ही बघणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रियांनो, हा वेळ जसं जसं जवळ आलेला आहे, तसं तसं तुम्हाला आणि मला जागृतीचा आत्मा परमेश्वर दिले. या जागृती आत्म्यामध्ये जर तुम्ही आणि मी जर आताही झोपलेले आहोत, तर या प्रार्थना सभेच्या द्वारे परत एक वार ह्या मंगळवारच्या दिवशी जेव्हा आपल्या सर्वांना एकत्र यायचं आहे, तेव्हा ही बाब आपल्याला दाखवायची. इथे कोणी आपल्याला मोर्चे काढून कोणाला तरी पराभूत करायचं, कोणाला तरी हरवायचं, कोणाला तरी अपमानित करायचं, आपल्या मागण्या पूर्ण करायचं, हे एवढं उद्दिष्ट नाही. आणि एवढं उद्दिष्ट असायला पण नको. कारण की या समयी जेव्हा आपण एकत्र येतो, कोण लोक एकत्र येणार आहे सांगा बरं? पुणे आणि पुण्यातल्या सर्व विश्वासणारे मंडळ एकत्र येतील. प्रेज द लॉर्ड. आणि येशू येत असताना कोण वर जाणार आहे? पुणे आणि पुण्यातल्या सर्व मंडळ्या एकत्र वर जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती आनंदाचा समय असेल. आज आपण त्या सर्व लोकांना एकत्ररित्या भेटणार आहोत. यस भावा बहिणी, तू या चर्चचा, या चर्चचा, या विश्वासाला, या ग्रुपचा, या मंडळीचा आहे. आपण सर्वजण एक का हो, परंतु ज्या दिवशी येशू ख्रिस्त उठेल त्यावेळेस आपण जे लोक एकत्र झालेले आहे तेच वर घेतले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे घरचे कुटुंबाचे कोणी नाही, या विश्वासणाऱ्या मंडळीचे विश्वासूजन प्रभू येशू ख्रिस्ताच्या या सर्व परिस्थितीला बघून एकत्र येतात आणि प्रार्थनाच्या द्वारे निश्चितच या समस्याला एकत्ररित्या लढतात आणि त्याद्वारे दाखवतात की आम्ही ख्रिस्ताच्या योजनेसाठी तयार आहोत. प्रेज द लॉर्ड. यस. इथे आम्हाला कोणासाठी नाही, आम्ही आपल्या शत्रूंसाठी देखील प्रार्थना करणं हा आपल्याला धडा शिकवलेला आहे. आपण त्यांच्यासाठी, जे आमच्या विरोधात आहे त्यांच्यासाठी काय करणार आहोत? प्रार्थनाच करणार आहोत. परंतु एकच गोष्ट कळेल की आपल्याला पुढे काय होणार हे दिसत असताना आजच जागृत राहणं गरजेचं. प्रेज द लॉर्ड. माझ्यावर, माझ्या कुटुंबियावर, माझ्या चर्चवर अटॅक होण्याच्या अगोदरच आपल्याला या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे की हे सर्व होणं अवश्य आहे. आणि जर अवश्य होत आहे तर मग आपल्याला कधी जाग येणार, कधी जाग येणार? आणि हे जाग आपल्याला इतर समाजामध्ये दिसत आहे. असं नाही की आपला समाज म्हणजे आपल्याला जिवंत देव असताना, जिवंत वचन असताना आपण, पण बाकीचे लोक आता जागृत झालेले, त्यांचे लढाईचे प्रकार वेगवेगळे असतील, परंतु जागृती त्यांच्यामध्ये दिसतेच आहे. दिसते की नाही दिसत? कोणताही असा समाज नसेल जो जागृत नाही. प्रत्येक समाजामध्ये जेव्हा जागृती येते, सगळ्यात कमी जागृत जर कोणता असेल तर देवाचे लोक आहे. किती दुःखाची आणि किती निराशेची बाब आहे. परंतु आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण जालन्याच बघितलं की लाखो लोक एकत्र झालेले, आपण विविध शहरांमध्ये बघितले की बहुत सारे लोक जागृत झालेले, आणि ही बाब दाखवते की आम्हाला देखील अशा प्रकारची जागृतीचा आत्मा नुसता प्रदर्शित करायचा नाही, तर जे लोक छळले जात आहे, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार एक आहोत. आपण घरी किती प्रार्थना केली, परंतु सगळ्यांना ते दाखवणं गरजेचं की भाऊ, माझी बहिणी, मंदिर, चर्च, सेवक, दास, दासी, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. प्रेज द लॉर्ड.
यस, आम्ही तुझ्यासाठी रस्त्यावर आलेलो यासाठी की आमच्या एकत्रपणाने दिसण्याने आम्हाला सैतानाला घाबरायचं आहे. एकत्ररित्या प्रार्थना करून, एकत्ररित्या एक मनाने एक चित्ताच्या द्वारे जेव्हा आपण प्रार्थना करतो, सैतान हा घाबरतो. सैतानाचा नियमच आहे की डिवाइड अँड रूल, म्हणजे लोकांनी एकत्र येता कामा नये. परंतु जेव्हा लोक एकत्र येतात, एक मनाने एक चित्ताने एकच विषय घेऊन पुढे येतात, एक विषय घेऊन ते पुढे जातात, एकच विषय आणि एकच एम आणि ध्येय ठेवून पुढे जातात, सैतानाला झुकावं लागतात. कारण की आम्ही चालणारे लोक नाही, तर आम्ही गुडघ्यावर जीवन घालवणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. हा, आम्ही नुसते जे आहे ते झेंडे घेऊन चालणारे किंवा आपण घेऊन मोर्चे घेऊन चालणारे किंवा एकमेकांवर हल्ले करणारे लोक नाही, तर आम्ही गुडघ्यावरचे लोक आहोत. आणि गुडघ्यावरचे लोकांना जेव्हा सैतान घाबरतो, तर निश्चितच विरोधक घाबरणार किंवा नाही घाबरणार, त्याच्याशी आपल्याला काय नाही. परंतु आपण आपलं काम केलेलं आहे. आणि जे लोक या दिवसामध्ये कष्टात आहे, दुःखात आहे, निश्चितच प्रभूने आम्हाला सुखी ठेवलेलं आहे. आणि जर सुखी ठेवलं आणि आपण इतकंही करू शकत नाही, तर मला सांगू द्या, मग ख्रिस्ती म्हणून आम्ही कधी करणार. आणि ह्या सर्व गोष्टीचा जाब देव तुम्हाला आणि मला विचारणार आहे. कारण की प्रगटीकरण 22:11-12 मध्ये तो म्हणतो, पहा मी लवकर येत आहे. दुराचार करणारे दुराचार करतील, पाप करणारे पाप करतील, शेवटच्या काळामध्ये छळ अत्याचार होणारच आहे, या सगळ्या गोष्टी. परंतु तो येत आहे. काय येत आहे? कोणासाठी येते सांगा? येशू कोणासाठी येते? बघायला येते का काय कसं काय चाललं? ठीकठाक आहे भाई, सब बरोबर आहे ना? चांगलं इस्टेट बिस्टेट, घर दार, फ्लॅट बीट घेतले, जमीन जुमले घेतलेले, मस्त गाणे. अरे हे सर्व गोष्टी सोडा, हे सोडूनच जायचं आहे. या सगळ्या गोष्टी बघायला नाही. तो ये की आजा मस्तीने माझ्या बरोबर त्या स्वर्गीय राज्यामध्ये सियोन देशात प्रवेश करायला तुम्हाला घ्यायला येत आहे. प्रेज द लॉर्ड. मग घेणार कोणाला? जे जागृत असेल ते येणारच ना. की मूर्ख कुमारांना घेऊन जाणार आहे का तो? नाही ना. ते पण चालतात ना, ते पण चाललेलेच आहे, आपण पण चाललेलो. परंतु दोघांमध्ये फरक हेच आहे की जेव्हा समय येतो तेव्हा जागृत असतात, समय येतो काहीतरी झोपलेले असतात. प्रेज द लॉर्ड. झोपलेले आम्हाला नव्हे, तर आम्हाला जागृत शहाण्या कुमारीची गरज आहे. आणि देवाला देखील त्याची गरज आहे. आणि त्यामुळे ते वराच्या बरोबर जातील. आणि त्यामुळे जागृत असताना मी परत एक बार सांगितलं, देवाने आपल्याला डोळे दिलेले आहे, परिस्थिती दाखवते. आणि जर सर्व काही आपण बघत आहोत, तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला निश्चितच एक मनाने एक चित्ताने प्रार्थना करायची. कारण की देवाचं वचन सांगत आहे, देवाचं वचन आम्हाला शिकवतं की पवित्र आत्मा तुम्हावर येणे, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरुशलेम, शमरोन, यहुदिया आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. साक्षी व्हाल. घरात बसता बसता साक्षी नाही होणार, तिथे जाऊन तुम्ही साक्षी व्हाल. आणि साक्षी देण्यासाठी त्यांनी म्हटलं, तुम्ही तुमच्या घराचा साक्षी होईल. वेगवेगळे प्रांत आणि वेगवेगळे लोक आणि वेगवेगळे भाग करत करत पृथ्वीच्या शेवटापर्यंत तो घेऊन जातोय. कोण जाणार हा प्रश्न जर विचारला तर आम्ही नाही जाणार. मग जे जाते त्यांच्यासाठी तर करा ना काहीतरी भाऊ. त्यांच्यासाठी का? सगळेच जाणार नाही, काही निवडक लोक आहे. प्रभूना त्यांना तो आत्मा दिलेला आहे, त्या जागृतीचा आत्मा दिलाय, तो पाचरण दिलेले, ते लोक जातील. मग आम्ही काय करायचं? हा प्रश्न देव आज प्रत्येक विश्वासाला विचारत असताना देवाचं म्हणणं हेच आहे की निश्चितच तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्या सुखादुःखामध्ये कोणीतरी त्यांच्या मागे आहे असं म्हणून दाखवा. जेव्हा ह्या लोकांनी, जेव्हा ह्या गर्दीला जे छळले जाते लोक, जेव्हा ह्या समाजाच्या पाठिंब्याला बघतील, तर त्यांना बळ मिळतं. प्रेज द लॉर्ड. की यस, माझ्यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहे. त्याचप्रमाणे मंडळीमध्ये जो दुःखी आहे, जो कष्टी आहे, जो निराश आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहे, हे तुम्हाला केव्हा कुठे कळेल? मंदिरामध्ये आल्यानंतर. आणि मंदिराचं पण काम आहे की अशा लोकांसाठी प्रार्थना करा. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा एकच बाब लक्षात ठेवा की सैतानाची सत्ता तर हालते, परंतु देव म्हणतो मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. आणि मुकुट मिळवण्यासाठी प्रथम आम्हाला काय करायचंय? तर महत्वाची गोष्ट आहे प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवली, दानिएलने शिकवली. आणि आजवर जे काही विजयी लोक झाले, प्रत्येकाने हीच गोष्ट जाणली की यस, गुडघ्यावरच्या प्रार्थनेच्या द्वारे आम्ही विश्वासात पुढे चालतो. पायावर चालत नाही जात,
विश्वासाने वाढण्याकरता, सामर्थ्यामध्ये वाढण्याकरता, देवामध्ये वाढण्याकरता, देवाच्या नावाने विजय प्राप्त करण्यासाठी पायाने चालवत नाही लागत, गुडघ्यावर चालावं लागतं. प्रेज द लॉर्ड. आणि जे गुडघ्यावर चालत ती वाटचाल करतात ते सामर्थ्याने भरलेले आशीर्वादित लोक ठरतात. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यामुळे प्रभू करो या वचनाच्या द्वारे परत एक फार तुम्हाला आणि मला सर्व लोकांसाठी प्रार्थना कसं करायचे, संकटाची समस्या काय आहे, काय आम्हाला प्रभू देणार आणि आम्ही काय करू इच्छितो. आज परत एक बार आपण प्रार्थनेच्या द्वारे सर्वात प्रथम आपण हेच मागू की प्रभू प्रार्थनेचा आत्मा मला, इतरांसाठी प्रार्थनेचा आत्मा दे. मी सुखी आहे, मी सेफ आहे, परंतु अनेक लोकांच्याकडे तसं नाही. प्रभू त्यांच्यासाठी मी प्रार्थना करूया, असं प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की परत एक वार प्रभू मध्ये, येशू मध्ये आज परत एक वार आम्ही प्रार्थनेबद्दल थोडक्यामध्ये ऐकलं आणि आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली की खरोखर पित्या आमची प्रार्थना नुसते आमच्यापर्यंत, आमच्या घरापर्यंत, आमच्या समस्यापर्यंत, आमच्या मंदिरापर्यंत मर्यादित नसावी, तर आमची प्रार्थना या बोटांच्या ज्या वेगवेगळ्या इंडिकेशन आहे त्यानुपित्या त्या सर्वांसाठी असावी, कारण की वेळ कमी राहिलेली. प्रभू राया नुसता देव आमच्या प्रार्थनेला बघत नाही तर सैतान देखील आमच्या प्रार्थनेला बघतो. हो पित्या, येशू राजा जेव्हा तू गुडघ्यावर होता तेव्हा शिष्य झोपी गेलेले आहे आणि ते परीक्षेला सामोरे जाऊ शकले नाही, ते परीक्षेत पडले. परंतु येशू ख्रिस्त जो गुडघ्यावर होता तो पहिले देखील उपवास आणि प्रार्थना करून सैतानाला ठेसणारा झाला. त्याचप्रमाणे आज गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थनेच्या द्वारे तो प्याला पिऊन सैतानाला मस्तक त्या वधस्तंभावर ठेचलं. आज पित्या आमच्याकडे तू बघत असताना आम्ही खरोखर जागृत आहोत का, आम्ही संजीवित आहोत का? कारण की जेव्हा आम्ही वचनामध्ये बघितलं तेव्हा दानियल हा प्रार्थना करता पकडला गेला, मृत्यूदंड जरी त्याला आला तरी त्याच्या जिवंत देवाने त्याचा बचाव केलेला आहे. हो पवित्र परमेश्वर, कितीतरी आनंदाची प्राप्त आहे की लोक आम्हाला प्रार्थना करणार तेव्हा बघत आहे. हो पिता, आज आम्ही आमच्या घरामध्ये प्रार्थना करतो, परंतु आता वेळ आलेली आहे की आम्ही रस्त्यावर जाऊन प्रार्थना करावी, आम्ही आपल्या लोकांसाठी प्रार्थना करावी, आम्ही आपल्या मंडळांसाठी प्रार्थना करावी, आम्ही छळलेल्या लोकांसाठी प्रार्थना करावी, आम्ही पडलेल्या लोकांसाठी प्रार्थना करावी, आम्ही निद्रिस्त लोकांसाठी प्रार्थना करावी, आम्ही सर्व जगामध्ये जेव्हा पीक भरपूर काम करी थोडके कामकऱ्यांसाठी प्रार्थना करावी. आणि पित्या याकरता आज आम्ही तुझ्या जवळ येत असताना ती प्रार्थनेची आमच्याकडे तुला अपेक्षा आहे पित्या, कारण की ही प्रार्थना खरोखर तुझे योद्धे लढतात आणि त्यामुळे ते प्रार्थना करणारे लोक प्रार्थने योद्धे म्हणून ओळखले जातात. हो पित्या, आज आम्ही प्रार्थना योद्धा म्हणून बनावं याकरता आमचे मन, विचार, अंतकरण हे मजबूत कर. आम्हाला तू शिकव माझ्या बाप्पा, आणि आम्हाला परत एक बार आत्म्याच्या द्वारे संजीवित कर, यासाठी की आमच्या प्रार्थना देखील मोलाची आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रार्थना विश्वासाची प्रार्थना परमेश्वराचे ते आशीर्वादाचे मार्ग खोलते. ते आशीर्वाद नुसता मलाच नव्हे तर अगोदर इतरांना मिळावे. आणि जेव्हा आम्ही धार्मिकता ह्याद्वारे आम्ही त्याच्या राज्याची घोषणा करतो तेव्हा देव आम्हाला इतर सर्व काही गोष्टी देतो. आणि यासाठी पित्या आज परत एक वार या प्रार्थना सभेला तू आशीर्वाद दे प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन.